मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता स्वराबद्दल क्षमाला प्रश्न पडलेला असतो की आपल्यापेक्षा सर्वात जास्त शॉक हा मल्हार भाऊजींना बसलाय. कारण स्वरा अशी मंजुळाची निवड न करता, माझी निवड न करता मोनिकाकडे गेलीच कशी, हा प्रश्न खरं तर आता विजय आणि आईला मंजुळा क्षमाला सतावत असतो. तेव्हा आता नक्की यामागे काहीतरी काळबेर असणार आहे. मोनिका नक्कीच काहीतरी प्लॅन करतीये त्या असं क्षमा म्हणते. त्यावरती आता मंजुळा म्हणते, जर स्वरा एनजीओमधून पळून आली होती तर ती आपल्या घरी का नाही आली, शुभंकरच्या घरी का गेली, असा प्रश्न ती पुढे करते. तेव्हा आता सर्वांना यामध्ये नक्की काहीतरी धमकी दिली असेल, काहीतरी असं सत्य आहे जे आपल्याला माहीत नाही, ते मोनिकाचं आहे. त्यामुळे ती स्वराला धमकी देत असेल आणि आपल्या बाजूने करून घेत असेल किंवा तिची जबाबदारी घेत असेल. मोनिकाचा नक्की काय प्लॅन आहे हे त्या दोघी शोधण्याचं ठरवतात. तेवढ्यातच आता मोनिका पाठीवर बसून स्वराला तेथे घेऊन येते. स्वरा ही खूपच नाराज असते, पण आता मोनिका तिला गोष्ट सांगत सांगत आपल्या पाठीवर बसून घेत तेथे आलेली असते. तर आता गोल गोल फिरत चेटकिनीची गोष्ट सांगत मोनिका अगदी चेटकिनीसारखी मंजुळाला दिसते. तेव्हा मंजुळाला खूप भीती वाटू लागते. तर इकडे परीची फ्रॉक घालून स्वरा ही मंजुळाच्या पाठीवर बसलेली असते आणि ती गोष्ट ऐकते. तेव्हा मोनिका खूप जोराजोरात हसते आणि अशा प्रकारे त्या गोष्टीचा शेवट झाला. पण ती एक राणी नव्हतीच, ती एक चेटकीन होती असं आता स्वराला मोनिका सांगते. त्यामुळे स्वरा ही खूपच घाबरते. सगळेजण आता हसणाऱ्या मोनिकाकडे पाहतच राहतात की मोनिकाला एवढा आनंद नक्की कसला झालाय, कुणालाच काही समजत नसतं. तेव्हा आता मंजुळा पुढे येते आणि स्वराचा हात पकडत म्हणते की मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय, असं म्हणून ती रूममध्ये घेऊन जाण्याचा तिला प्रयत्न करते. पण आता स्वरा तेथेच त्या जागी थांबते. तर आता मोनिका पुढे होते आणि स्वराचा व क्षमाचा हात एकमेकींपासून सोडवते. तेव्हा आता रागातच मोनिका म्हणते की आजपासून स्वराबद्दलचे सगळे निर्णय मीच घेणार आहे. तिने काय प्यायचं, काय खायचं हे सगळं काही मीच पाहणार आहे, असं म्हणून मोनिका सर्वांना तो निर्णय सांगते. तेव्हा आता तुझ्या राजकन्येला बघ, मी तुझ्यापासून कशी हिरावून घेते आणि माझ्या तालावर नाचवते, असं रागातच मोनिका मंजुळाकडे पाहत म्हणते. तेव्हा सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा क्षमा रागातच पुढे येते आणि स्वराजवळ जात लगेच मोनिकाला म्हणते, काय ग मोनिका, मी जर स्वराजवळ गेले, मी तिच्याबरोबर बोलले, तिच्या बाबतीत काही निर्णय घेतला तर मग मला जेलमध्ये पाठवणार का तू? ती म्हणते की हो, नक्कीच पाठवणार तुम्हाला. जर तुम्हाला जेलमध्ये जायची जास्त इच्छा असेल तर मी ही तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल क्षमा वहिनी. आणि तुम्ही असे कोणते तीर मारलेत की तुम्हाला मी सूड द्यावी? असं मोनिकाचं उद्धट बोलणं ऐकताच आता सर्वांना खूप राग येतो. आई खूप रागात उठतात आणि म्हणतात, या लहानशा लेकराला तू का वेठीस धरते? त्यावरती आता मोनिका म्हणते, अहो आई, तुमचा लहान मुलाच्या बायकोचं ऐकायचं सोडून तुम्ही या भांड्यावाल्या बाईची साथ देता, तुम्हाला हे पटतं का? आणि तुमचा मुलगा जेलमधून सुटावा यासाठी मी किती प्रयत्न करते हे तर तुम्हाला माहीत असेल. कसं असतं ना आई, जर सासूने सुनेवर अविश्वास दाखवला तर घर कोसळायला वेळ लागत नाही. तुम्ही सिरियल पाहताना मग त्यातून काहीतरी शिकायचं असतं. त्यानंतर मोनिका आता घरातील सर्वांना खूप बोलते आणि म्हणते की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची लाडकी ही स्वरा तुमच्या जवळ असावी, जीवाभावाच्या माणसांसोबत असावी, आणि आत्ता तशीही आहेच, तिच्यावर आत्ता कोणतंही प्रेशर नाही, तुम्ही तिला विचारू शकताय की तुला कुणाबरोबर राहायचंय, आणि माझी एकच अट आहे, तुम्ही तिच्याबरोबर बोलू शकता, तिला विचारू शकता की तू असं का बोलली, तुला मनुका काकूबरोबरच राहायचंय. मी कोणतंही प्रेशर तिच्यावर आणलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही हमखास विचारू शकता. आता विचारा बरं. पण माझी एकच अट असणार आहे, ही जी भांड्यावाली बाई आहे ना, हिला अगोदर तिचं चंबू गवळ आवरायला सांगा आणि मग घरातून कायमचं निघून जायला सांगा. म्हणजे तुम्ही घरातील सर्वजण तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू शकता, तिच्याबरोबर राहू शकता अगदी पूर्वीसारखं. तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. पण मंजुळा तिच्या मतावर ठाम असते. ती रागातच म्हणते, अजिबात नाही, मी तुला एकदा सांगितलं ना, जोपर्यंत हा घुतडा सुटत नाही ना, मल्हार सर हे घरी सुखरूप सुटून येत नाहीत, तोपर्यंत मी इथून कुठेही हलायची नाही, असं म्हणून मंजुळा तिचा निर्णय सांगते. मोनिकाला आता खूप राग येतो. तर आता घरातील सर्वजण वेगळ्या आशेने स्वराकडे पाहू लागतात. तर आता स्वरा ही मनातल्या मनात म्हणते, कसं सांगू मी तुमच्याबरोबरच राहायचंय, पण मनुका काकूने तशी मला भीतीच दाखवली आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर राहावं लागतंय. आता तिला आठवत असतं जेव्हा कोर्टामध्ये सुरू असतं की स्वरा कुणाकडे राहणार, तेव्हा मधल्या ब्रेकमध्ये आता मंजुळाने स्वराला
स्वराला धमकी दिलेली असते, जर तू मल्हार गुरुजींचं नाव घेतलं म्हणजे त्यांच्याबरोबर राहायचंय तू असं जर कोर्टात म्हणाली तर मग बघ मी काय करते ते. आणि आता मल्हार जेलमध्ये जाणार आहे. जर तू त्या काकांना म्हणजे जज साहेबांना सांगितलं ना की मला मनुका काकू बरोबर राहायचंय तर तुझे मल्हार गुरुजी हे लवकरात लवकर सुटतील, आयुष्यभर असे जेलमध्ये सडत बसणार नाही. मोनिकाने अशी अट घातल्यानंतर ती स्वराला विचारते तू काय करणार मग. तेव्हा मी तुमच्याबरोबरच राहणार असं स्वरा म्हणते. तेवढ्यातच निरंजन मामा हे तेथे येतात आणि म्हणतात तुम्हाला आतमध्ये बोलावलंय वकील साहेबांनी, तेव्हा तू पुढे हो, आम्ही दोघीही नंतर येतो असं आता मोनिका रागातच निरंजन मामाला म्हणते. निरंजन मामाला समजलेलं असतं की मोनिका या संधीचा फायदा घेऊन स्वराला ब्लॅकमेल करते आणि तेही मल्हारवरून. आता निरंजन मामा तेथून जातात. त्यानंतर स्वरा आता भानावर येते. तेव्हा आता विजय रागातच तेथून जातो. तर माझं म्हणणं कुणाला तरी पटलंय, माझ्या बोलण्यात तथ्य आहे असं मला वाटतंय, मोनिका सर्वांना म्हणते आणि रूममध्ये जाते. तेव्हा तिच्या पाठोपाठ आता स्वरा देखील जाते. स्वरा गेल्यामुळे सर्वांना वाईट वाटतं. तर मोनिका रडते आणि मंजुळाला म्हणते आम्हाला या परिस्थितीमध्ये कुठेही सोडून जाऊ नकोस, कारण की तुझ्या आधाराची आम्हा कुटुंबाला सर्वात जास्त गरज आहे. तेव्हा आता मंजुळा काहीच बोलत नाही, ती कडे पाहतच राहते. तर क्षमाही तेथून जाते. तर दुसरीकडे तावडेला विक्रम राजाध्यक्ष हा व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणतो तुमच्या इथे जो मल्हार कामत आहे ना त्याच्याबरोबर थोडं बोलायचं आहे. तेव्हा ही हाय प्रोफाईल केस आहे त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही असं आता, आणि ते सिस्टीममध्येही बसत नाही असं आता तावडे म्हणतो. त्यावरती सिस्टीममध्ये कसं बसवायचं तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मी CP साहेबांना कॉल केला होता आणि त्यांच्याकडून तुमचा पर्सनल नंबर घेतला आणि नंबर घेऊन मग तुम्हाला लगेच कॉल केला असं आता विक्रम म्हणतो. आणि मल्हार कामतकडे द्या, मला पर्सनल काही बोलायचं नाही, फक्त थोडं नॉर्मलच बोलायचं आहे असं म्हणतो की CP साहेबांना मी आता CP साहेबांचं नाव घेतल्यावर तावडे जरा घाबरतो आणि लगेच फोन मल्हारकडे घेऊन जातो आणि म्हणतोय मल्हार कामत धर, विक्रम राजाध्यक्षांचा फोन आलाय. विक्रम आता लगेच तोऱ्यात बोलू लागतो की काय रे मल्हार, तुला काही गरज होती का त्या मुलीला तिकडे जाऊ द्यायचं ना, त्या शुभंकर ठाकूर बरोबर गेली असती तिकडे US ला, तुझं काय एवढं बिघडत होतं. माझ्या मोनिकासाठी आणि तिच्या मुलीसाठी तू एवढं करत नाही तेवढं त्या मुलीसाठी करतो. मला तर ना कधी कधी डाऊट येतो की ती मुलगी तुझी किंवा तुझ्या भावाची, म्हणून आता तो गप्प बसतो. तर मल्हार म्हणतो गप्प बसा, काहीही बोलू नका. तर विक्रम म्हणतो अरे तुझ्यामुळे आमची नाचक्की झाली, कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही, तिथे जाऊन बसला जेलमध्ये. त्या मुलीला असं कुठेतरी सडत ठेवलं असतं तर काय बिघडत होतं. अरे अशी किड्या मुंग्यांसारखे लोक जन्माला येतात आणि मरतात सुद्धा, त्यातील एक मेली असती. तर आता मल्हारच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आता मल्हारला राग येतो. तो म्हणतो की मला तुमचं ऐकायची अजिबात गरज नाही, आणि माझी काळजी घेण्यासाठी माझी बायको, माझी मुलगी, त्याचबरोबर माझी आई आणि माझे वहिनी दादा आहेत. म्हणून मल्हार आता विक्रमला त्याची लायकी दाखवून देतो. तावडे आता मल्हारकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका म्हणते मी जसं म्हणेल तसं तुला वागावं लागेल स्वरा. तेव्हा स्वरा आता ठीक आहे असं म्हणते. ती म्युझिक रूममध्ये जात आता मल्हारच्या फोटोकडे पाहत म्हणते की मला मनुका काकून बोलले ना तसं वागावंच लागेल, मला माफ करा, मला घरच्यांबरोबर असं वागायचं नाही. तर तेवढ्यातच मंजुळा तेथे येत विचारते ती ढोलकी तुला नक्की काय म्हणाली. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.